नमस्कार मुलांनो, आज आपण इयत्ता 6वीचा सामान्य विज्ञान विषयातील पाठ क्रमांक 10 बल व बलाचे प्रकार या पाठाचा अभ्यास करणार आहोत. मुलांनो, आपल्या म्हणजे सर्व सजीवांना शक्तीची गरज असते. तर काय आपण रोजच्या दैनंदिन जीवनामध्ये काय असतं तर वस्तू उचलण्यासाठी, वस्तूंना म्हणजे आकार देण्यासाठी, वस्तू सरकवण्यासाठी आपल्याला जोर लावावं लागतं किंवा शक्ती लावावी लागते. मग जोर लावणे यालाच काय म्हणतात तर काय म्हणतात तर जोर लावणे यालाच काय म्हणतात बल म्हणतात. मग हा बल व बलाचे प्रकार हा पाठ आपण आता शिकणार आहोत. तर आपण आजच्या भागामध्ये काही बलाचे प्रकार म्हणजे जसं की या स्नायू बल आणि यांत्रिक बल या प्रकारांविषयी आपण माहिती घेणार आहोत. मुलांनो, आता तुम्हाला ही जी स्क्रीनवरची चित्र दिसत आहेत त्याच्यामध्ये काय आहे की वल्ह्याचा म्हणजे इथे एक नौका दिसते. काय दिसते? नौका दिसते. आणि वल्ह्याच्या साहाय्याने रेटा दिल्यानंतर ती नौका चालते, तुम्हाला पण माहिती आहे. पण जर आपण वल्ह्याच्या साहाय्याने जर रेटा दिला नाही तर नौका जाईल का पुढे? तर नाही जाणार. का? कारण का? मग तिला असं जोर लावणार नाही. म्हणजेच काय, आपण जो रेटा देतो म्हणजेच काय करतो, आपण जोर लावतो म्हणजेच बल लावतो. आणि मग तेव्हा काय होते तर तेव्हा ती नौका पुढे जाते. आता बैलगाडी आहे. तर बैलगाडी पुढे जाण्यासाठी पुढे कशी जाते, त्याच्यासाठी जोर कोण लावतंय? तर त्याच्यासाठी जोर बैल लावतात ना. बैल खेचून नेतात ना बैलगाडीला. आणि मग काय होतं तर बैल बल लावतात आणि त्याच्यामुळे बैलगाडी पुढे चालते. आता हा मुलगा बघा, हा मुलगा हे सायकलचं म्हणजे जे टायरवर काय करतोय, काठीने तो ते सायकलचं चाक फिरवतोय. आणि समजा जर त्यांनी काठीने जर त्याला जोर लावलं नाही, कशाला तर त्या चाकाला, किंवा बल लावलं नाही तर ते चाक काय होईल, पडेल. म्हणजे बल लावल्यामुळे काय होतं, ते चाक पुढे जातं. आता हा मुलगा बघा, हा मुलगा काय करतोय इथला तर हा मुलगा तो बॉलला किक मारतोय. मग तो बॉलला जर त्याने किक नसते मारली तर बॉल पुढे गेला असता का? बॉल गतिमान झाला असता का? आणि बॉलची दिशा बदलण्यासाठी सुद्धा आपल्याला बॉलवर म्हणजे जोर लावावा लागतो. म्हणजेच काय तर बल लावावे लागते. आता बल लावण्यासाठी काय होतं माहिती आहे का आपल्याला, जर आपण आता हा बॉल आहे, त्या बॉलची गती म्हणजे त्याची गतिमान होण्यासाठी सुद्धा आपल्याला तो बॉल ढकलायला लागतो. आपण ढकलतो तेव्हा तो बॉल काय होतो, गतिमान होतो. म्हणजे जेव्हा आपण बॉलला बल लावतो तेव्हा तो गतिमान होतो. आणि आता बॉल आपल्याला समजा गोल करायचं आहे, मग आपल्याला गोलच्या दिशेने त्या बॉलला म्हणजे जाण्यासाठी सुद्धा आपल्याला काय बल लावावे लागते. आपल्या दैनंदिन जीवनामध्ये अनेक वस्तू उचलण्यासाठी, अनेक वस्तू म्हणजे त्या वस्तूंचा आकार बदलण्यासाठी, किंवा आपल्याला सायकल चालवण्यासाठी, सायकल थांबण्यासाठी, गाडी चालवण्यासाठी, कपडे धुणे म्हणजे पिळण्यासाठी, अशा अनेक दैनंदिन जीवनामध्ये आपली म्हणजे कामं असतात आणि त्या कामं करण्यासाठी जोर लावावा लागतो. आणि त्या जोराला काय म्हणतात तर बल लावावे लागते. जोर लावावे लागतं म्हणजेच काय बल लावावे लागते. मग आता बल म्हणजे काय तर वस्तूवर कोणत्याही प्रकारे ओढणे व ढकलण्यासाठी लावलेल्या जोरास बल असे म्हणतात. म्हणजे वस्तूवर कोणत्याही प्रकारे ओढणे व ढकलण्यासाठी लावलेल्या जोरास काय म्हणतात बल असे म्हणतात. मुलांनो, तुम्ही सांगा कोणतीही वस्तू आपणहून जागा बदलते का? समजा आता एखादं टेबल आहे, ते सरकतं का स्वतःहून? तर नाही. जर आपल्याला ते हवं असतं कुठे म्हणजे आता समजा हॉलमध्ये असेल आणि आपल्याला ते बेडरूममध्ये न्यायचं असेल तर ते स्वतःहून येईल का? तर आपल्यालाच ढकलत न्यावं लागेल ना. मग त्याच्यासाठी आपल्याला काय लावावं लागेल तर आपल्याला बल लावावं लागेल. म्हणजे कोणतीही वस्तू आपणहून जागा बदलत नाही. वस्तू हलवण्यासाठी बलाची आवश्यकता असते. कळलं? वस्तू हलवण्यासाठी कसली आवश्यकता असते? बलाची आवश्यकता असते. गतिमान वस्तूची दिशा बदलण्यासाठी सुद्धा आणि तिला थांबवण्यासाठी सुद्धा बलाचाच वापर होतो. म्हणजे आता मी तुम्हाला मगाशी उदाहरण दिलं की एखादा बॉल आहे, तो बॉलला तुम्ही पुढे सरकवणार म्हणजे काय होणार, तो गतिमान होणार. आणि त्याला गोलकडे आपल्याला जायचं आहे तर गोल बनवण्यासाठी तर त्याची दिशा बदलण्यासाठी सुद्धा बलाची आवश्यकता असते. आणि एखाद्या बॉलला थांबवायचं असेल तरी पण त्याला बलाची आवश्यकताच असते. कोणत्याही वस्तूचा आकार बदलण्यासाठी सुद्धा बलाची आवश्यकता असते. म्हणजे आता मी तुम्हाला एक उदाहरण सांगते की एखादी स्प्रिंग आहे, एखादी स्प्रिंग आपल्या हातात घेऊन ताणली. तुम्हाला स्प्रिंग माहिती आहे तर ती पेनमध्ये वगैरे असलेली, तर ती
ती जर हातात घेतलीत तुम्ही आणि ती ताणलीत तर काय होतं, तर तिच्या आकारामध्ये बदल होतो. ती कशी होते, ती लांब होते. कशी होते, तिचा आकार बदलतो म्हणजे ती लांब होते. आणि जेव्हा तुम्ही काहीच करत नाही म्हणजे म्हणजे तुम्ही तिला हातही लावत नाही, तेव्हा ती काय होते, पूर्ण तिच्या पूर्व अवस्थेमध्ये येते म्हणजे तिचा आकार परत बदलतो. म्हणजे काय होतं की बलामुळे काय होतं, तर आकार सुद्धा बदलतो. तुम्हाला माहिती आहे का, तुम्ही लोहाराच्या दुकानात कधी गेलात का? जो लोहार म्हणजे जे लोखंडाच्या वस्तू बनवतो, त्या लोहाराकडे जर कधी गेलेला असाल तर तो काय करतो लोहार, तर एखाद्या विशिष्ट तापमानापर्यंत म्हणजे तापमानात तो त्या वस्तूंना तापवतो आणि मग नंतर हातोड्याने घणाने घाव घालतो त्या वस्तूंवर. मग काय होतं, त्या वस्तूंचा आकार बदलतो. म्हणजे तो हातोड्याने किंवा त्या घणाने घाव घालतो म्हणजेच काय, त्या वस्तूंवर तो बल लावतो आणि त्यामुळे वस्तूंना आकार प्राप्त होतो. म्हणजे बलामुळे काय होतं, म्हणजे वस्तूंचा आकार बदलण्यासाठी सुद्धा बलाची आवश्यकता असते. आता आपण बलाचे प्रकार पाहणार आहोत. तर मुलांनो, तुम्हाला माहिती आहे का, बलाचे प्रकार 6 आहेत. कुठले कुठले, तर स्नायू बल, यांत्रिक बल, चुंबकीय बल, गुरुत्वीय बल, स्थायिक विद्युत बल, असे घर्षण बल, असे अनेक म्हणजे 6 प्रकार आहेत. आपण आजच्या भागामध्ये काय पाहणार आहोत, स्नायू बल आणि यांत्रिक बल याच्याविषयी आपण याचा अभ्यास करणार आहोत. आता मला सांगा मुलांनो, स्नायू बल आपण आता काय पाहूया, तर स्नायू बल म्हणजे काय, तर शरीरातील हाडे व स्नायूंच्या साहाय्याने हालचाली घडून येतात. म्हणजे आपल्याला सगळ्या गोष्टी उचलण्यासाठी किंवा म्हणजे वस्तूंना आकार देण्यासाठी किंवा वस्तू सरकवण्यासाठी शरीरामध्ये स्नायूंची हालचाल होत असते. आणि मग स्नायूंच्या साहाय्याने लावलेल्या बलाला काय म्हणतात, तर स्नायू बल असे म्हणतात. आता बघा, ह्या स्क्रीनवर एक माणूस आहे. तो लोखंडी साहित्य म्हणजे जिममध्ये जे वर्कआउट करतात म्हणजे त्याच्यासाठी जे साहित्य वापरलेलं आहे ते बघा, तो तर त्याच्या लोखंडी साहित्य एका हाताने त्यांनी पकडलेलं आहे. म्हणजे ते साहित्य पकडण्यासाठी त्यांनी कसला वापर केलेला आहे, तर स्नायू बलाचा वापर केलेला आहे. अजून मला तुम्ही स्नायू बल म्हणजे कोणती उदाहरणे देऊ शकता, स्नायू बलासाठी आपण वापर कोणकोणत्या गोष्टींसाठी करू शकतो, सांगा बरं. जसं की आपण माहिती आहे ना, जी अशा गोणी म्हणजे जोराजोरात म्हणजे मोठ्या मोठ्या ज्या गोणी असतात त्या उचलण्यासाठी सुद्धा म्हणजे जड पिशव्या उचलण्यासाठी आपल्याला स्नायू बलाचा वापर करावा लागतो. आणि आपल्याला सुद्धा हे करण्यासाठी बकेट्स उचलतो आपण, जेव्हा तुमची आई बकेट उचलते तेव्हा पण स्नायू बलाचा वापर होतो. तुमचं दप्तर तुम्ही जेव्हा उचलता ते सुद्धा म्हणजे स्नायू बलाचा उपयोग करूनच तुम्ही दप्तर उचलता. अजून जेव्हा कुंभार जेव्हा आपली जी मटकी बनवतो तेव्हा स्नायू बलाचा उपयोग होतो. म्हणजे आणि तुम्ही बॅट मारता म्हणजे जेव्हा बॉल मारता तेव्हा सुद्धा स्नायू बलाचाच उपयोग होतो. शेतकरी शेतामध्ये नांगर ओढताना स्नायू बलाचा उपयोग होतो. आणि आपल्याला समजा एखादी गाडी आता बंद पडली आहे, रस्त्यामध्ये एखादी गाडी बंद पडली आहे, आपल्याला तिला धक्का द्यायचा आहे ना चालू करण्यासाठी, मग धक्का देण्यासाठी आपल्याला स्नायू बलाचाच वापर करावा लागतो. अशा अनेक म्हणजे स्नायू बलाचा वापर आपण वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या कामासाठी आपल्याला होतो. आता दुसरा प्रकार आहे बलाचा यांत्रिक बल. काय, तर यांत्रिक बल. आता माहिती आहे ना, आपल्याला वेळ नसतो. आता हे आपलं फास्ट लाईफ आहे, माहिती आहे ना, तुमच्या आई कामाला जाते, बाबा कामाला जातात, त्यामुळे ते सगळं घरातलं काम किंवा म्हणजे सगळंच काम लवकर व्हायला पाहिजे म्हणून आपण यंत्रांची मदत घेतो की नाही. सगळेच लोक यंत्रांची मदत घेतात. पूर्वी कसं पाट्यावर आणि वरवंट्यावर वाटायचे, आता वाटतात का तसं, तर नाही. आता कशाने आपण वाटतो, तर मिक्सरने. म्हणजे काय, तर बरीचशी कामं आता आपण यंत्राने करतो. मग यंत्रामार्फत लावल्या गेलेल्या बलाला काय म्हणतात, तर यांत्रिक बल असे म्हणतात. पण काही यंत्रे स्नायू बलाने पण चालवावी लागतात. कुठली चालवावी लागतात मुलांना, तुम्हाला माहिती आहे का? म्हणजे काही यंत्र आहेत ती स्नायू बलाने चालवावी लागतात. उदाहरणार्थ, तर ट्रॅक्टर चालवायचं आहे तर आपल्याला म्हणजे ड्रायव्हर असतो ना, त्याला कार चालवण्यासाठी किंवा बाईक चालवण्यासाठी आपल्याला स्नायू बलाची म्हणजे आवश्यकता असते. पण काही यंत्र आहेत जी विजेचा किंवा इंधनाचाच वापर करून चालवली जातात. माहिती आहेत का तुम्हाला कुठली यंत्र अशी आहेत की ती फक्त विजेचा किंवा इंधनाचाच वापर करून चालवली जातात? सांगा बरं, अशी कोणती यंत्र आहेत?
जसे की मिक्सर, तुमच्या घरामध्ये मिक्सर आहे की नाही, मग तो त्या कशामध्ये, तर तो विजेचा किंवा वापर करून चालवला जातो. फॅन, फॅन काय आपण हात लावतो का फॅनला, तर नाही, तो स्वतःहून चालतो. स्वतःहून चालतो की नाही, मग त्यांना काय म्हणतात, अशा फॅन. वॉशिंग मशीन, ह्या यंत्रांना काय म्हणतात, तर स्वयंचलित यंत्र असे म्हणतात. म्हणजेच काय, तर ती यंत्रे विजेचा किंवा इंधनाचा वापर करून चालवली जातात, म्हणून त्यांना स्वयंचलित यंत्रे म्हणतात. आणि काही यंत्र स्नायूबलाने, म्हणजे काही यंत्र आपली स्नायूबलाने चालवावी लागतात. जशी आपले कपडे शिवण्याची, म्हणजे कपडे शिवतो ती मशीन, मग त्याच्यावर आपल्याला सुद्धा पायाने वगैरे हे करावं लागतं. म्हणजेच काय, तर स्नायूबलाचा वापर होतो. म्हणजे काही यंत्र स्नायूबलाने चालवावी लागतात. जशी आपण बाईक चालवतो, मग तेव्हा सुद्धा स्नायूबलाचा वापर होतो. पण काही यंत्र असतात ती फक्त विजेचा किंवा इंधनाचा वापर करून चालवली जातात. आणि अशा यंत्रांना काय म्हणतात, तर अशा यंत्रांना स्वयंचलित यंत्र असे म्हणतात. आता उदाहरणार्थ विद्युत पंप, फॅन, मिक्सर, फूड प्रोसेसर, रोटी मेकर, ओव्हन, इत्यादी म्हणजे खूप सारी आहेत अशी यंत्र विजेचा किंवा इंधनाचा वापर करून चालवली जातात. आणि त्यामुळे काय होतं, आपल्या वेळेची बचत होते. कळलं का तुम्हाला यांत्रिक बल म्हणजे काय? तर आज आपण मुलांनो काय शिकलो, तर बल. आपण ज्या दैनंदिन जीवनात ज्या गोष्टी करतो, म्हणजे ज्या वस्तू उचलतो, ज्या वस्तू सरकवण्यासाठी आपल्याला कशाचं म्हणजे गरज, आपल्याला जोर लावावा लागतो. म्हणजेच काय, तर आपल्याला बल लावावं लागतं. म्हणजे वस्तूची गती बदलण्यासाठी, तिची दिशा बदलण्यासाठी आणि वस्तू थांबवण्यासाठी सुद्धा आपल्याला बलाची आवश्यकता असते. वस्तूचा आकार बदलण्यासाठी सुद्धा बलाची आवश्यकता असते. आणि आपण बलाचे प्रकार सुद्धा पाहिले, कुठले, स्नायूबल आणि यांत्रिक बल. स्नायूच्या साहाय्याने लावलेल्या बलाला काय म्हणतात, स्नायूबल म्हणतात. आणि यंत्रामार्फत लावलेल्या बलाला काय म्हणतात, तर यांत्रिक बल असे म्हणतात. आता आपण पुढच्या भागामध्ये गुरुत्वीय बल आणि चुंबकीय बल याचा आपण अभ्यास करणार आहोत. मुलांनो, तुम्हाला आस विद्यालयाबद्दल माहिती आहे का? आस विद्यालय हे भारतातील पहिले ऑनलाईन स्कूल आहे. तिथे तुम्हाला सगळ्या विषयांचे 6वी ते 10वी पर्यंतचे फुल सिलेबसचे क्लास मिळतील. आणि एवढंच नव्हे तर म्हणजे सगळ्या विषयांचे, म्हणजे कुठले विषय, तर तुमचे सायन्स, मॅथ्स, मराठी, इंग्लिश, हिंदी, SST म्हणजे सोशल सायन्स आणि ICT ह्या सगळ्या विषयांचे फुल सिलेबसचे क्लासेस मिळतील. आणि एवढंच नव्हे तर अनलिमिटेड तुम्हाला टेस्ट सुद्धा मिळतील आणि शिक्षकांची तुम्हाला वेळोवेळी मदत होईल. म्हणून तुम्ही तुमच्या मित्रांना, तुमच्या नातेवाईकांना या ॲपबद्दल सांगा आणि त्यांना सांगा रजिस्टर करायला, हे ॲप रजिस्टर करायला सांगा. धन्यवाद.